भाग्यश्री नवटाके यांना आरोपी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या घोटाळ्यातील भूमिकेचा तपास हा सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय झालाय। मुख्यमंत्र्यांची प्रकरण सीबीआयकडे देण्यास संमती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील झंवर आणि कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली। या तक्रारीनंतर नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवटाके यांनी ठरलेल्या प्रक्रियेचं पालन केलं नाही आणि घाईघाईनं हेतुपुरस्सर गुन्हे नोंदवले असा आरोप आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल, काय अपडेट्स? आपल्याकडे तो 9 पानाचा अहवाल आहे, ज्या अहवालाच्या आधारावरती निखिल पिंगळे जे डीसीपी आहेत क्राईम पुणे त्यांनी नवटाके यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल केलाय। आणि तो अहवालाच इतका बोलका आहे की त्या अहवालामध्ये म्हटलंय की पुण्याचे तत्कालीन सीपी श्री अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे सीपी आणि पुणे ग्रामीणचे एसपी अभिनव देशमुख या तिघांच्या अहवालावर आधारित हा गुन्हा तेव्हाच्या डीसीपीच्या विरोधात दाखल झालाय। आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की काही विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून अत्यंत घाई गडबडीनं हे एकापाठोपाठ एक 3 गुन्हे दाखल केले गेले। आणि मग या आरोपींनी राज्याच्या पोलीस महासंचालकाकडे तक्रार केली होती। त्याची चौकशी झाल्यानंतर नवटाके यांच्या विरोधामध्ये 3 दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला आणि आता हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीबीआयकडे तपासासाठी सोपवलं गेलेलं आहे। आणि ही मोठी डेव्हलपमेंट आहे, कारण केंद्रीय पातळीवरती जेव्हा सीबीआयचा तपास सुरू होईल तेव्हा याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत जाऊ शकतात। एका IPS अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होण्याची ही आत्ता महाराष्ट्रातली दुसरी घटना आहे। पहिली घटना महाराष्ट्राला माहिती आहे। राहुल, या प्रकरणाचं नेमकं महत्व काय आहे ते एकदा सुद्धा विस्तारानं सांगाल? भारतीय जनता पार्टीचे आमदार होते की ज्या आमदारांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची एक तक्रार आली होती। याच्यामध्ये काही राजकीय भाग पण आहेत असं म्हणतात। गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे हा राजकीय संघर्ष पण याच्यामध्ये आहे। परंतु मूळची तक्रार जी होती ती ह्याच प्रकरणातल्या 2 आरोपींनी दाखल केली होती की त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या घोटाळ्याच्या अनुषंगाने रायसोनींच्या पतसंस्थेच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे दाखल करत असताना जी कायदेशीर प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। पुरेसा तपास झाल्यानंतर FIR, कारण हा आर्थिक गुन्हा होता, एक विशिष्ट असा दृष्टिकोन होता। आणि नवटकेंच्या बद्दल आणखीन एक तक्रार होती की त्या जेव्हा बीडमध्ये होत्या त्यावेळेला त्यांनी काही एक विशिष्ट असं वक्तव्य केलं होतं ज्याच्यावरून एक जातीय तणाव सुद्धा निर्माण झालेला होता। जेव्हा या आरोपींच्या विरोधामध्ये 3 गुन्हे एकाच वेळेला काही मिनिटाच्या अंतराने पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात दाखल झाले त्याच्यानंतर त्यांना अटकही झाली। भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला सुद्धा अटकेला सामोरे जावं लागलं। हे प्रकरण जेव्हा महासंचालकाकडे गेलं तेव्हा त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्या चौकशीमध्ये असे तपशील आढळून आले की एक विशिष्ट दृष्टिकोन नवटाके यांचा होता एक, आणि त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहाराबद्दलचे काही उल्लेख त्या 9 पानाच्या अहवालामध्ये आहेत। त्याच्या आधारावरती निखिल पिंगळे यांनी हा गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल झाल्याचे 3 दिवस होत आहेत ना तोपर्यंतच हे प्रकरण सीबीआयकडे गेलं। याचा अर्थ असा की याच्यामध्ये अंतर्गत बऱ्याच गोष्टी असू शकतात की ज्या अद्यापही माध्यमामध्ये सामोरे आलेले नाहीयेत। आणि या प्रकरणामधले जे राजकीय संदर्भ आहेत, त्या प्रकरणातले जे आर्थिक घोटाळ्याचे संदर्भ आहेत ते सीबीआयच्या तपासामध्येच उघड होतील आणि पुढेही बरेच काळ हे प्रकरण चर्चेत राहणार आहे। कारण त्यांच्या जर अटकेची प्रक्रिया पार पाडली तर मग ती प्रक्रिया एका IPS अधिकाऱ्याला झालेली अटक अशा अर्थाने पण पाहिली जाईल। राहुल, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।